आज आपण खूप महत्वाचा टॉपिक बघणार आहोत बघा. आपल्याला सर्दी का होते? बरं, होते तो होते, परत परत होते. असंही नाही की एकदा सर्दी झाली आणि आपली प्रतिकार शक्ती डेव्हलप झाली आणि परत सर्दी होणार नाही, असं होत नाही. बरोबर, परत परत सर्दी होते. मग तेच बघणार आहे आपण, नेमकं सर्दी आहे काय, तो व्हायरस काय आहे नेमकं. रायनो व्हायरस बोलतात त्याला. ओके, आता रायनो व्हायरस, तुम्हाला सांगितलं रायनो व्हायरस बोलतात. फॅमिली काय, फॅमिली ती रायनो व्हायरस बिलॉंग्स टू Piconaraveable family, which includes other viruses such as poliovirus and hepatitis A virus. हा, आता तुम्हाला सांगतो, हा जो रायनो व्हायरस आहे ना, नेमकं व्हायरस आहे काय. त्याचं जे आपलं डीएनए असतं ना, डीएनए काय आहे आपला, एक संदेश आहे. बरोबर, आपल्याला आपल्या आईवडिलांकडून काय संदेश ओपन होतो आणि तशी आपली बॉडी बनते आणि आपले सगळ्या गोष्टी, आपल्या स्वभाव वगैरे बऱ्याचशा गोष्टी प्रीडिफाईंड होतात अप टू सम एक्सटेंट. आपण अगोदर बघितलंय, ते पण चेंज करता येतं. म्हणजे आपण जे डीएनए ओपन करू, जसं जसं वातावरण तयार करू, तसे तसे डीएनए ओपन होतात. बरोबर, तशा सवयी डेव्हलप होतात. तसं आहे आता हे. याचा प्रॉब्लेम काय बघा, काय होतं, हा कसा आहे, जेनस फॅमिलीचा आहे. इट फॉल्स अंडर जेनस N virus, which includes many other viruses that affect the respiratory and gastrointestinal tracts. हा जीन्स, आपले जे जीन्स आहे, डीएनए, त्या फॅमिलीचा आहे. आता सगळ्यात महत्वाचं काय माहिती, याच्यात जाणून घेणं. आपल्याला वाटेल तो बॅक्टेरिया आहे, आपण त्याला मारू, किल करू. बरोबर ना, जसे किडे मकोड्यांना मारतो आपण आणि किल करतो आणि संपला विषय. आपल्याला एकदा का फवारा मारला, किडे मारले की झालं. तसं नाहीये बघा. हा जो व्हायरस आहे, रादर बरेचसे व्हायरस, कुठलेही व्हायरस तसे मरत नाहीत. कारण एकतर ते भरपूर छोटे असतात आणि तो जीव नाहीये, जीव नसतो. मग तुम्ही विचारणार, सर ते काय आहे, जीव नाहीये तर? बरोबर ना, प्रश्न पडतो. तो जीव नाही, तो एक संदेश आहे. काय तो, जसा आपला डीएनए एक संदेश आहे, मेसेज आहे, तसा तो एक मेसेज आहे. ओके, चला पुढे थोडंसं बघू, तुम्हाला नंतर सांगतो तो मेसेज आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर नेमकं काय करतो आणि कसा पुढे तेव्हा आपल्याला प्रॉब्लेम करतो. आता तुम्हाला सांगितलं, जेनेटिक मटेरियल येते, जीन्स येते, संदेश आहे. रायनो व्हायरस आर RNA viruses, meaning their genetic material is composed of ribonucleic acid, RNA, म्हणून त्याला RNA बोलतात. आपला कसा असतो डीएनए, तसा हा RNA संदेश आहे. आपल्याला एवढं जाणून घ्यायचं, डिटेलमध्ये जायचं नाही. ओके, आता तो किती स्मॉल आहे, 30 नॅनोमीटर्स, एकदम स्मॉल आहे. 30 नॅनोमीटर्स म्हणजे अरे मिलीमीटर नंतर काय, मायक्रो, आणि मायक्रो नंतर नॅनो, हजार भाग, एकदम कमी, हजार. बघा, विचार करा, नॅनो म्हणजे एकदम पिको. सो भरपूर छोटा आहे, थोडक्यात तो एकदम छोटा. हाऊ इट इन्फेक्ट्स, कसा इन्फेक्ट करतो. रायनो व्हायरस प्रायमरली इन्फेक्ट द सेल्स लाइनिंग नोज, थ्रोट, रेस्पिरेटरी ट्रॅक्ट. नाकातून त्याची एंट्री होते. ओके, आणि नाकाचे आणि घसा हे जे दोन आहेत, रेस्पिरेटरी ऑर्गनचे हे जे पहिले पार्ट आहेत, त्याच्यावर तो अटॅक करतो. हा, आता सगळ्यात महत्वाचं रेप्लिकेशन. एकदा का तो व्हायरस आपल्या नाकात घुसला, ओके, तो मेसेज, आणि तो काय करतो, मग आपल्या सेलमध्ये घुसतो, सेलला अटॅक करतो. सेलमध्ये का तो मेसेज एकदा घुसला तर तो काय करतो माहितीये, परजीवी कसा, तिथे जे मटेरियल असेल त्याला स्कॅव्हेंजिंग बोलतात बघा. असलेल्या जे मटेरियल आहे अवेलेबल, एकदा का तो सेलमध्ये घुसला का त्या सेलमधलं जे मटेरियल अवेलेबल ना, प्रोटीन बरंच काय मटेरियल, ते घेऊन तो ताकदवान होतो आणि तो त्याचं रूप डुप्लिकेट बनवतो. त्या सेलचा ताबा घेऊन टाकतो तो. ती सेल स्वतः काम करू शकत नाही. बरोबर ना, सेल आपला सगळ्यात छोटा पार्ट, आपण अगोदर पण बघितलं होतं सेल्स काय आहेत आणि किती आहेत. ओके, आठवत नसेल तर परत सांगतो, 32 ट्रिलियन सेल्स आहेत आपल्या बॉडीमध्ये. ओके, पेशी, त्या पेशीवर मध्ये तो घुसतो आणि त्या पेशीचं पूर्ण कंट्रोल घेऊन टाकतो. जसं आपलं दिमाग आपल्या बॉडीचं कंट्रोल घेतो, तसं तो त्या पेशीचं कंट्रोल घेतो
आणि त्याला पाहिजे ते बनवायला सुरुवात करतो, ते प्रेशीचं असलेलं मटेरियल वापरून. एवढा शहाणा आहे तो. आणि मग व्हायरस तो रेप्लिकेट करायला सुरुवात करतो. एक 2 ते 3 दिवस लागतात बघा त्याला, आपल्याला लक्षणं दिसायला की आपल्याला सर्दी झाली. 2 ते 3 दिवस. तेवढ्या वेळेत जर आपल्या इम्युन सिस्टीमने, जी आपली रोगप्रतिकार शक्ती, तिने जर वापस हल्ला करून त्याला जर मारलं नाही तर मग तो पसरतो. ओके, चला पुढे बघू आपण. सो तो काय, RNA रेप्लिकेशन करतो. तुम्हाला सांगितलं नेबरिंग सेल्सला अटॅक करतो. नंतर एकदा का एक सेलवर अटॅक केला मग नेबरिंग सेल्सला अटॅक करतो आणि स्प्रेड्स, इन्फेक्शन स्प्रेड होतं. आता सिम्पटम्स ऑफ इन्फेक्शन, कोल्ड सिम्पटम्स आपल्याला माहिती आहे. टिपिकली रिझल्ट्स इन सिम्पटम्स सच एज काय, रनी नोज, म्युकस. हा, आता हे म्युकसचं सांगतो तुम्हाला. म्युकस काय आहे? आपण बोलतो ना आपल्याला रनिंग नोज आहे माझं, का सर्दी झाली, रनिंग नोज चालू झालं. ओके, रुमाल पुरत नाही. मग हे का? हे काय व्हायरस आहे? नाही. ही काय माहिती का, आपल्या शरीराची त्याच्यावर अटॅक करण्याची सिस्टीम आहे. जर नाकात आपल्या प्रॉपर म्युकस असला तर तो व्हायरस आत जाणार नाही. बघा कसं येते. पहिलं तर इथं जाळं टाकतंय आपलं शरीर. ओके, त्याच्यात जाऊन ते चिपकतंय. चिकट असते ना, ते व्हायरस त्याच्यात चिपकतंय आणि तिथंच मरतंय, आत जात नाही. त्याला कंट्रोल करताय तिथं इथे. नंतर आपला घसा सुद्धा खवखव करायला लागतो बघा. इथून समजा चुकून तो घशात गेलाच तो व्हायरस, तर इथं अडकतो, कारण तिथे पण आपला काय असतो, म्युकस असतो. म्हणजे शरीर किती हुशार आहे लक्षात घ्या. कुठलाही व्हायरस, आता हे 100+ टाईपचे व्हायरस आहेत, तुम्हाला पुढे दाखवतो, सांगतो की परत परत सर्दी का होते त्याच्यात कळेल आपल्याला. म्हणजे पहिले इथे अडकतात, दुसरे इथे अडकतात. ह्या 2 आपले रिस्पिरेटरी ऑर्गन आहे, तिथे आपली काय आहे, ही डिफेन्स मेकॅनिझम आहे आपल्या बॉडीचं. ओके, जसं आपण कंपाऊंड टाकतो तसं फर्स्ट लेअर ऑफ डिफेन्स, सेकंड लेअर ऑफ डिफेन्स. फर्स्ट लेअर नाकाच्या इथं, दुसरं लेअर इथे. ओके, चला पुढे जाऊ. म्युकस सिम्पटम्स लक्षात आलं. स्नीजिंग, थ्रोट सोर, घसा सुचतो. ओके, स्नीजिंग, शिंक येते, म्हणजे ते बाहेर येतो व्हायरस आतला. ओके, किती हुशार आहे शरीर. ते आपल्या जर व्हायरसचं प्रमाण वाढलं तर ते काय करतं, शिंक बाहेर टाकून देतं. ओके, मिलियन्स ऑफ बॅक्टेरिया असतात आपल्या शिंकेमध्ये. त्याच्यामुळं शक्यतो शिंकताना तोंडावर रुमाल ठेवा, म्हणजे आपल्या आजूबाजूच्यांना तो व्हायरस जडणार नाही. एवढी काळजी घ्या. ओके, अरे आपण काहीच काळजी घेत नाही, आपण हात सुद्धा ठेवत नाही. ओके, जेवढी मोठी शिंक घेता येईल तेवढी करतो. शिंकताना नेहमी तोंडावर आपल्या रुमाल असला पाहिजे. आता जापनीज लोक, ज्या वेळेस मी जापनीज लोकांना पहिल्यांदा बघितलं ना, मला सांगतो, कुणालाही जर सर्दी झालेली असेल ना, लगेच मास्क लावतात. ही गोष्ट कधीची, कोरोनाच्या अगोदरची सांगतो तुम्हाला, आत्ताची गोष्ट नाही, कोरोनाच्या अगोदरची बात करतोय मी. 2007, 8, 9, 10, 11, 12 ज्यावेळेस मी म्हणजे ज्यावेळेस कॉन्टॅक्ट झाला माझा जापनीज लोकांबरोबर, म्हणजे कसं कल्चर आहे तिथलं, संस्कृती तशी आहे. जर मला व्हायरस झालाय तर माझा व्हायरस दुसऱ्याला होऊ नये. दुसऱ्याला जर व्हायरस झाला तर त्याचे पण तेवढे दिवस वाया जाणार आहेत, आजारी पडणार आहे तो. म्हणून ते स्वतःच प्रोटेक्ट करतात, दुसऱ्याला होऊ नये म्हणून. बघा, सर्दी झाल्यानंतर मास्क लावा असं तर मी बोलत नाही, लावलं तर चांगलंच आहे, पण ऍटलिस्ट शिंकताना तोंडावर रुमाल तरी ठेवा. ओके, म्हणजे आपल्या आजूबाजूला निदान घरातल्या लोकांना तरी तो व्हायरस जडणार नाही, लक्षात घ्या. ओके, आता लो ग्रेड फिवर वगैरे होतात, हेडेक होतं माइल्ड वगैरे, तुम्हाला माहिती आहे. इन्क्युबेशन पिरियड किती, 1 ते 3 दिवस लागतात. तुम्हाला सांगतो, आफ्टर एक्सपोजर तो आपल्याला सिम्पटम्स दिसायला, आणि 7 ते 10 दिवसात आपलं शरीर त्याचा कार्यक्रम करतं. ओके, आपलं शरीर काय करतं, मग डिफेन्स मेकॅनिझम ऍक्टिव्ह होतं. आपल्याला काय, नाक, रनिंग नोज, शेंबूड येतो, मग तिथे अडकतंय, मग इथे अडकतंय. इथेच जर अडकले तर ते आत जाणार नाही. आत जर गेले नाही तर, आत जे गेले तर इम्युन सिस्टीम त्याच्यावर अटॅक करून त्याला मारते. आणि इथे जे अडकलेले आहेत, इथे अगोदर घसा क्लिअर होता, नंतर हे पण क्लिअर होऊन जातं. म्हणजे 10 दिवसात आपली इम्युन सिस्टीम त्याचा कार्यक्रम करते. ओके, चला पुढे जाऊ. ड्रॉपलेट्स ट्रान्समिशन कसं होतं, आता हे महत्वाचं आहे तुम्हाला सांगितलं. कसं होतं, रायनोव्हायरस इज हायली कंटेजियस अँड स्प्रेड्स थ्रू रेस्पिरेटरी ड्रॉपलेट्स. ड्रॉपलेट्स म्हणजे छोटे छोटे, जे आपण शिंकल्यानंतर जे धुरा उडतो ना, छोटे छोटे एकदम, त्याच्यातून ड्रॉपलेट्स नुसार जातो. तसाच आपला जो कोरोना व्हायरस आहे, सेम फॅमिलीचा आहे बघा, तीच फॅमिली, तसाच रेस्पिरेटरी ऑर्गनचाच येतो. ओके, सो ज्यांचा कोरोना व्हायरस छातीपर्यंत गेला त्यांचा कार्यक्रम झालेला आहे. ओके, लक्षात घ्या. त्याच्यामुळं तो कशाने जातो, कफ, स्नीज, ड्रॉपलेट्सनी जातो बघा. कंटेजियस म्हणजे एकाकडून दुसऱ्याला इझिली प्रादुर्भाव होतो, त्याचा पसरतो. ड्रॉपलेट्सनी होतो, स्नीज आणि टॉक बोलण्याने पण होतो.
त्याच्यामुळं मास्क वापरतात जपानचे लोक, लक्षात घ्या. आपण नाही वापरत. आपल्याला काय फरक पडतोय? सरफेस कॉन्टॅक्ट. जर एखादा शिंकून गेला आणि तिथे हात लावला आणि तोच हात आपल्या तोंडाला लागला की गेला व्हायरस आतमध्ये. त्यामुळे कुठेही हात लावताना हात जास्त वेळ धुवायचा कार्यक्रम करा. म्हणूनच आपल्याला सांगितलं होतं हात चांगले धुवा आपल्या कुठल्या कोरोना व्हायरसमध्ये. तसंच सर्दीचं पण. कॉमन कोल्ड सीझन. हा, आता सीझन तुम्ही विचारणार सर हा सर्दीचा रोग नेमकं थंडीतच का कडमडतो? बरोबर ना, थंडीतच काय येतो हा रोग? कारण तुम्हाला सांगतो, थंडीत काय होतं, आपल्या नाकातला जो म्युकस आहे आणि आपल्या घशातला जे म्युकस सिस्टीम आहे आपली, ओके, ती काय आहे, आपली ट्रॅप आहे आपला, तो जाळे ट्रॅप करतं व्हायरसला, ते सुकून जातं बघा, सुकून कडक होऊन जातं. आता कडक होऊन गेल्यावर तो व्हायरस तिथे अडकत नाही, तो डायरेक्ट आत निघून जातो. आणि आत निघून गेला थंडीच्या वातावरणात शक्यतो. दोन कारण आहेत. एक तर थंडीच्या वातावरणात आपण शक्यतो घरात राहतो, त्याच्यामुळे एकमेकाचा प्रादुर्भाव होतो. हा व्हायरस सगळीकडे आहे, लक्षात घ्या. हवेत पण येतो इकडे तिकडे आणि तो इकडे तिकडे जात राहतो. पुढे बघणार आहोत आपण. त्याच्यामुळे काय होतं, आपल्या नाकातला म्युकस कडक झाल्यामुळे तो व्हायरस आतमध्ये एंट्री करतो आणि नंतर आपल्याला एकदा का सर्दी झाली मग रनिंग नोज चालू होतं. शरीराची इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग बनते. ओके, किती हुशार आहे आपलं शरीर. आपलं जरी हे होत असेल तर मग जास्त पाठपुरावठा करते. कडक होतं ना आपलं म्युकस नाकात आणि घशात, मग जास्त पाठवा म्हणजे निदान ट्रॅप होईल. ओके, लक्षात आलं. आपल्याला थंडीत जास्त का होतं व्हायरस, आपल्याला इन्फेक्शन का होतं रिस्पायरेटरी ऑर्गनचा. ओके, चला पुढे जाऊ. इयर एंड म्हणजे पूर्ण अराउंड इयर सांगितलं त्याने, पूर्ण वर्षभर होतात, पण व्हायरस टेंड्स टू थ्राइव्ह इन कोल्ड अँड टेम्परेचर. अजून एक आहे, व्हायरस जो आहे तो थ्राईव्ह होतो म्हणजे तो जगतो थंड प्रदेशात. थंड वातावरण त्याचं आवडतं वातावरण आहे. आणि ह्याच कारणामुळे जर तुम्हाला सर्दी झाली तर शक्यतो हा भाग छातीचा, हा पूर्ण रेस्पिरेटरी ऑर्गन जे आहेत आपले, ते गरम ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण थंड वातावरणात तो सर्व्हाइव्ह करतो, फ्लरिश होतो. त्याचं जे अनुकूल वातावरण आहे त्याची वाढ होण्याला मदत होते. जर गरम पाणी पिलं आपण, गरम, इवन बरेचसे लोक इवन गरम नाकात पाणी पण टाकतात. ओके, बरंच काय काय उद्योग करतात लोक. काही लोक गरम तूप टाकतात नाकात, बरेच करतात. ओके, हे गावठी उपाय झाले, घरगुती उपाय. पण शक्यतो गरम ठेवा. वाफ घ्या, वाफ सगळ्यात महत्वाचं. वाफेचं मशीन घ्यायची गरज नाहीये. पातेल्यात तापवलं आणि वरून टावेल घेतला तरी वाफ घेतली जाते. सिंपल. आपल्याला काही खर्च करायची गरज नाही त्याच्यासाठी. वाफ घ्या पूर्ण दिवसातून 4-5 वेळा वाफ घ्या. लवकरात लवकर व्हायरस जाईल बघा. आतली सिस्टीम पण मारेल आणि तुम्ही पण वरून त्याचं वातावरण निर्मिती होऊ देणार नाही. तो थ्राईव्ह करतो बघा टेम्परेचर. विच इज वाय कोल्ड्स आर मोर कॉमन ड्युरिंग द सीझन्स. कोल्ड सीझन मध्ये, दिस सीझन्स. इम्युन रिस्पॉन्स, बॉडीज डिफेन्स. द इम्युन सिस्टम रिस्पॉन्स टू रायनोव्हायरस इन्फेक्शन बाय प्रोड्युसिंग अँटीबॉडीज दॅट टार्गेट द व्हायरस. अँटीबॉडीज, त्या टार्गेट व्हायरसला टार्गेट करण्यासाठी अँटीबॉडीज, सैन्य तयार केलं जातं त्याला मारण्यासाठी. हाऊएव्हर देअर आर 100 डिफरंट स्ट्रेन्स. स्ट्रेन्स म्हणजे प्रकार. आता बघा लक्षात ठेवा, ऑफ रायनोव्हायरस इम्युनिटी टू वन स्ट्रेन डझंट प्रोटेक्ट अगेन्स्ट अदर्स. हाच प्रॉब्लेम झाला होता आपला. कोविड आठवतोय, एक स्ट्रेन आला, त्याच्यावर यांनी इंजेक्शन म्हणजे काय बनवलं, हे जे अँटीबॉडीज बोलतात ना, अँटीबॉडीज बनवल्या आणि त्या टाकल्या शरीरामध्ये. परत कोविड आला, दुसरा स्ट्रेन तयार झाला. म्हणजे हा जो आहे ना एवढा शहाणा व्हायरस आहे ना, तो काय होतो, म्युटेट होतो. म्युटेट म्हणजे एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतरित होतो. मग ते कळत नाही आपल्या बॉडीला, अरे तो पहिला आला तो तर वेगळा माणूस होता, हा तर दुसराच माणूस आहे, याच्याबरोबर कसं लढायचं, हा प्रॉब्लेम होतो बघा. 100 डिफरंट प्रकारचे असल्यामुळं कुठला स्ट्रेन. आणि अजून एक आहे, आपल्या बॉडीची इम्युन सिस्टम आहे ती काही काळापुरती, काही महिन्यापुरती किंवा वर्षांपुरती असते. हे जे छोटे छोटे व्हायरस याच्या विरुद्ध ते पूर्ण त्याच्यावर, आता बाकीचे जे आहेत आपल्याला जसं देवीची लस वगैरे दिली ते आयुष्यभर टिकतात, पण हे जे आहेत 100 टाईपचे त्याचं जास्त लक्ष, शरीर पण हुशार आहे, अरे हे दररोज येत आहेत जात आहेत, त्याची जास्त लक्ष ठेवायची गरज नाही आणि याने माणूस मरत पण नाही. सगळ्यात महत्वाचं काय, याने माणूस मरत नाही सर्दीने. त्याच्यामुळं कोरोनाने सुद्धा माणूस मरत नाही. कोरोना अगोदर पण होता, तुम्हाला सांगतो खरं, कोरोना अगोदर पण होता. जस्ट ह्या काळात त्याचा प्रादुर्भाव जास्त झाला, आपण घाबरलो, पॅनिक झालो आणि त्याच्यामुळे आपली इम्युन सिस्टम डाऊन झाली. घरात राहायला लागले लोक, ऑक्सिजन मिळत नाही शरीराला, व्यायाम होत नाही, अवघड झालं सगळं. आणि सगळं झाल्यामुळं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भीती.
अगोदर पण सांगितलं तुम्हाला, बरेचसे माणसं 90% माणसं भीतीने मेलेत. भीती कसं आहे माहिती आहे तुम्हाला सांगतो, ही रिस्पायरेटरी ऑर्गनचा व्हायरस येतो. एकदा का आपण आपल्याला भीती वाटायला लागली, पॅनिक झालो का आपल्या शरीराची ऑक्सिजन रिक्वायरमेंट वाढते. फुफ्फुस भाता, त्याच्यावरच आपला भातच जर फुटलेला आहे फुफ्फुस, ओके, भाता म्हणजे काय, जे लोहार लोक बघा तो भाता फुंकर मारायला ओढतात असं, आणि त्यांनी ब्लोअर, इंग्लिशमध्ये ब्लोअर, तो भाताच आपला जर खराब झाला आहे, त्याला जबर भोकं पडलेत, व्हायरस लागला आहे, आणि त्याच्याकडून जास्त काम करून घेतलं आणखी मोठा भोक पडणार ना. आणि याच कारणामुळे लोक मेले. ओके, पॅनिक, शांततेत जर कुठल्याही व्हायरसला आपण शांत असलं पाहिजे, स्ट्रेस नको डोक्यात. स्ट्रेस जर आला तर आणखी इम्युन सिस्टीम कमी होते, बऱ्याच गोष्टीमुळे कमी होते. प्रॉपर न खाल्ल्यामुळं, स्ट्रेसमुळे, किंवा जास्त जागल्यामुळे, आपण झोपत नाही आजकाल, हे आलंय नवीन यंत्र, अवघड यंत्र आहे हे, आपल्याला झोपू देत नाही. ओके, झोप का येत नाही तो व्हिडिओ बघा, लक्षात घ्या, झोप कशी येते ते पण सांगितलं मी तुम्हाला. ओके, थोडंसं पुढे जाऊ. हा याचं वॅक्सिन नाहीये, कारण हा रोज रूप बदलून येतं, कशाच वॅक्सिन बनवणार आहे. ओके, 100 तर माहिती आहेत आपल्याला, अजून पण असतील त्याचे स्ट्रेन्स, कारण तो काय होतो, म्युटेट होतो वेगवेगळ्या प्रकार, आणि त्यांनी माणूस मरत नाही, त्याच्यामुळे आपल्याला जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. बॉडी सुद्धा जास्त टेन्शन घेत नाही, त्याची जी इम्युनिटी ती काही महिन्यापुरती किंवा वर्षापुरती असते, त्याच्यावरती बॉडी सुद्धा लक्षात ठेवत नाही, अरे याच्याबरोबर कसं लढायचं. चला पुढे जाऊ. आता या 100 टाइप्स ऑफ स्ट्रेन्स असल्यामुळे तुम्हाला सांगितलं आपल्याला परत परत व्हायरस होतो. शॉर्ट लिव्ड इम्युनिटी, तुम्हाला सांगितलं आपली जी इम्युनिटी आहे ती शॉर्ट लिव्ड आहे, त्याच्यामुळे आपल्याला परत परत सर्दी होते. कॉन्स्टंट व्हायरल इव्होल्युशन, इव्होल्युशन म्हणजे तो म्युटेट होतो, वेगळा प्रकार, म्हणून आपल्याला परत परत सर्दी होते. ह्युमन सिस्टीम व्हेरिएबिलिटी, आपली ह्युमन सिस्टीम सुद्धा व्हॅरी करते. कशी, स्ट्रेस जर वाढला, व्यायाम नाही केला, चांगलं खाल्लं नाही, तर ह्युमन सिस्टीम डाऊन झाली. डाऊन झाली का लगेच सैन्य, व्हायरसचं सैन्य हल्ला करतं. हल्ला केला का झाला, बळी पडला, आपल्याला लगेच काय होतं, सर्दी होते. बघा, सर्दीचं नंतर जर आटोक्यात नाही आले तर निमोनिया वगैरे पुढच्या रोगांमध्ये त्याचं रूपांतर होतं, लक्षात घ्या. त्याच्यामुळे सर्दी झाली तर थोडा वेळ घेऊन एक तर तोंडाला मास्क लावा, रुमाल वापरा, शिंकू नका इकडे तिकडं, नाहीतर आपल्या घरातल्या सगळ्यांना होईल. मास्क लावा म्हणजे घरातल्या सगळ्यांना होणार नाही, आजूबाजूच्या लोकांना होणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, गरम पाणी प्या. गरमीत त्याचं वातावरण, ते गरमीला घाबरतंय बघा, थंड त्याचं आवडतं वातावरण आहे, गरमीला घाबरतंय ते व्हायरस. ओके, त्याचे जे प्रोडक्शन आहे ते लिमिटेड होऊन जातं, त्याच्यात थ्राईव्ह करत नाही तो गरमीमध्ये. आणि 3-4 वेळेस वाफ घ्या दिवसातून, बास. हा व्हायरस मरूच शकत नाही, याच्यावर काहीही औषध नाहीये कुठल्याही व्हायरसवर, कारण हे काय संदेश आहेत, हा जीवाणू नाही, अगोदर तुम्हाला सांगितलं, किंवा कीटाणू नाही कुठला मारायला. त्याच्यामुळे कुठली गोळी घेतली आणि सर्दी गेली म्हणजे असं होणार नाही. हा, त्यांनी बाकीचे सिम्पटम्स जे कमी होतील, ताप येणं बंद होईल, किंवा जास्त रनिंग नोज कमी होईल, डोकं दुखणं बंद होईल, ते गोळ्यांनी होईल, पण व्हायरस मारणार नाही, लक्षात घ्या. अजून गोळी बनलेली नाही सर्दीवर, त्याच्यामुळे सर्दीची गोळी द्या, तसं काही नसतंय. ते काय ट्रीट करतंय, आपलं डोकेदुखी आणि ताप. ओके, सो चिल्ड्रन स्कूलमध्ये एन्व्हायरमेंट असलं हाय कंटेजियस, इझिली स्प्रेड होतो. कोल्ड वेदर मध्ये सांगितलं तुम्हाला मी, नो इफेक्टिव्ह वॅक्सिन नाहीये, बनवू शकत नाही. चिल्ड्रन्स इमॅच्युअर इम्युन सिस्टीम, त्यांची छोट्या बाळांची इम्युन सिस्टीम इमॅच्युअर असते, त्याच्यामुळे त्यांच्यावर इझिली अटॅक होतात आणि इझिली सर्दी होते आणि ते स्प्रेड करतात. आणि 100+ असल्यामुळे आज जर सर्दी झाली तर परत काही महिन्यानंतर परत सर्दी होते, कारण दुसरा व्हेरियंट येतो. ओके, बघा हे सगळे कारण आहेत. आणि व्हायरस होऊ नये म्हणून काय करायचं तुम्हाला सांगितलं, इम्युन सिस्टीम तुमची स्ट्रॉंग ठेवा, सगळ्यात महत्वाचं. म्हणून मी प्रत्येक व्हिडिओमध्ये ओरडून सांगतोय, बिंबीच्या देठापासून, अरे बाबांनो व्यायाम करा आणि चांगलं खा, बॉडीला चांगलं खाऊ घाला, बुद्धीला चांगलं खाऊ घाला, म्हणजे डोकं स्ट्रेसमध्ये राहणार नाही, शांत राहील. ओके, त्याला पण खायला लागतंय, चांगलं खाऊ घाला, चांगल्याच गोष्टी बघा, स्ट्रेसच्या गोष्टी बघू नका, व्यायाम करा आणि हेल्दी राहा, बघा फिट राहा. ओके, आणि सगळ्यात महत्वाचं आनंदी राहा. ओके, नमस्कार.